पुढे तपास यंत्रणांना खरं तर शुभम वेळ लागतो आहे, नेण्यासाठी मात्र त्याची आज ऑनलाईन सुनावणी पार पडलेली आहे। अगदी काही क्षणामध्ये कोर्टाकडून काय नेमका निर्णय येतो याकडे आपल्या सगळ्यांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे। मात्र जर या खरातकडे आपण बघायचं झालं तर आजचा जो गुन्हा होता हा खरं तर महिलांच्या बद्दल जी त्यानं काही फसवणूक केलेली होती त्याबद्दलची ही खरं तर सुनावणी झाली। पण एकंदरीतच पाहिलं तर त्यानं सगळ्यांचीच फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये शेतकरी असतील, आबालवृद्ध असतील, व्यावसायिक असतील, अशा सगळ्यांभोवतीच त्यानं सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यानं फसवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काल देखील त्याचा एक कारनामा समोर आला होता, त्यामध्ये त्यानं शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे आर्थिक असतील किंबहुना अंधश्रद्धेच्या निमित्तानं असतील, त्यामुळे त्याच्यावरचा जो फास आहे तो अधिकाधिक घट्ट होणार आहे येत्या काळात। नक्कीच फक्त या महिलांच्या लैंगिक अत्याचाराचाच गुन्हा त्याच्यावर नाही तर फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल आहेत। त्याची बायको जी आहे कल्पना खरात हिच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण जर बघितलं त्याची मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे, त्या मालमत्तेची ज्यावेळेस खरं तर चौकशी होत आहे, आयकरकडनं देखील या संदर्भामध्ये लक्ष आहे। या सगळ्या मालमत्ता कुठून त्याने जमवलेल्या आहे याची देखील माहिती घेतली जाते। मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांनी कॅश स्वरूपात हे सगळे व्यवहार केलेले आहे। त्याच्या मुलीच्या नावावर जी प्रॉपर्टी घेतलेली आहे त्या मुलीच्या नावावरची प्रॉपर्टी देखील कॅश स्वरूपात घेतल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच या पुढील काळामध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जो तपास होणार आहे त्यामुळे या आरोपी अशोक खरातचा पाय जो आहे तो अधिकाधिक त्या ठिकाणी खोला जाऊ शकतो, कारण जे महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागत आहेत त्यामुळे कुठेतरी अशोक खरातच्या अडचणी हा वाढणार आहे। आणि दीपक, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावर आता चर्चा करत होतो या तपासाच्या दरम्यान नेमका कशा अडचण निर्माण होत होत्या, या तपास यंत्रणेला नेमक्या किती मोठ्या प्रमाणात हे आव्हानं त्या ठिकाणी या अशोक खरातकडनं समोर उभे टाकले जात होते, यामध्ये जर बघितलं तर आज देखील आरोपी तपासात सहकार्य करत नाही असं सरकारी पक्षाने युक्तिवाद केलेला आहे। खरं तर आपण ज्या विषयावर बोलत होतो तोच मुद्दा आज खरं तर पुन्हा एकदा सरकारी पक्षाकडनं युक्तिवादाच्या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, कारण अनेक चौकशा ज्या सुरू आहेत त्या तपास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुरावे गोळा केले जात आहे। वेगामध्ये खरं तर ही सगळी तपासाची यंत्रणा तपास यंत्रणेकडनं राबवली जाते। मात्र हा भोंदू अशोक खरात त्याचे हे सगळे कारनामे उघड होत असताना कोणत्याही तपासामध्ये सहकार्य करत नाही। एक तपासाचा भाग असतो की त्याला काही गोष्टी विचारल्या जातात, त्या विचारल्यानंतर पुढची काही प्रक्रिया असते तपासाची ती राबवली जाते।